जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी त्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करत आहेत. खऱ्या अर्थाने महायुती डेंजर झोनमध्ये आहे का? भावना गवळीला पुन्हा चान्स दिला, पंकजा मुंडेंना पुन्हा चान्स दिला तर पहिल्या बघा, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी आहे त्यांचा प्रश्न आहे. मी महाविकास आघाडीच्या तीनही उमेदवारांविषयी खात्रीनं सांगू शकतो की आम्ही ज्या प्रकारची रणनीती आखलेली आहे त्यानुसार तीनही उमेदवार हे निवडून येतील. काँग्रेसची मतं फुटू शकतात ते मनाने. बघा, काँग्रेसची मतं फुटू शकतात, मग भारतीय जनता पक्ष, शिंदे गट, अजित पवार गट यांची मतं फुटू शकतील असं आपण का समजू शकत नाही? ते का आकाशातून पडले आहेत? त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, पण लोकमत आमच्या बाजूने आहे हे लोकसभेत दिसल्यामुळे त्यांचेही आमदार फुटू शकतात ना. फुटू शकण्यापेक्षा ते एक वेगळी भूमिका घेऊ शकतात. काँग्रेसचीच मतं फुटणार, अन्य कोणाची मतं फुटणार या भ्रमात आता कोणी राहू नये. तर गणपत गायकवाड हे स्वतःला जेलमधनं या ठिकाणी येणारे परवानगी घेतलेली आहे, कसं बघतात? गणपत गायकवाड जेलमधून येऊ शकतात, पण अनिल देशमुख होते तुरुंगात, त्यांना मतदानासाठी कोणी येऊ दिलं नाही किंवा नवाब मलिकना येऊ दिलं नाही, पण गणपत गायकवाड येऊ शकतात. यालाच म्हणतात सत्तेचा वापर किंवा गैरवापर. गणपत गायकवाड मनाने मग कोणासोबत आहे ना? ते आता मी कसं काय सांगणार? ते मी सांगू शकत नाही. सर गुजरात का एक वीडियो सोशल मीडिया पर काफी वायरल हो रहा है जहाँ पर 40 लोगों की जो वैकेंसी थी और उसमें आपने देखा होगा कैसी भगदड़ मची है. हाँ, कैसी भगदड़ मची है. युवा बेरोजगारों की लाखों हजारों लोग वहाँ जमा हो गए. ये मोदी जी का मॉडल है, मोदी जी की गारंटी है. पढ़ो लिखो और बेरोजगार रहो और कतार में, लाखों की कतार में खड़े रहो. गुजरात में ही ये गुजरात मॉडल है और मोदी जी देश को एक ज्ञान दे रहे हैं. यूएस में जाकर, ऑस्ट्रेलिया में जाकर विकास वगैरह वगैरह वगैरह, अपने गुजरात में वो लोगों को रोजगार नहीं दे पा रहे. तर मोदी उद्या येणार आहे. मुंबईमध्ये अनेक लोकार्पण आहेत. बघा, देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांना कोणी थांबवलेलं नाही पुढे जाण्यापासून. त्यांनी मुंबईत यावं, मुंबईच्या विकासाचा विचार करावा, पण त्यांनी गोरेगाव मुलुंड जो लिंक रोड है उसका क्या कर रहे हैं? उद्घाटन कर रहे हैं ना, क्या भूमि पूजन. पहले एक बार उसका भूमि पूजन हो गया है. ज़्यादा जानकारी अगर आपको चाहिए तो हमारे नेता साथी आदित्य ठाकरे जी से बात करिए. नक्कीच एक व्हिडिओ व्हायरल होते नोकरी संदर्भातला गुजरातचा, त्यामुळे प्रोग्रामचं आपण धडपड सुरू आहे. गुजरातमध्ये 40 जागांसाठी हजारो तरुण रांगेत उभे आहेत आणि खाजगी नोकरी आहे, खाजगी नोकऱ्या आहेत 40 जणांची. चेंगराचेंगरी, पाडापाड, धडपड हे गुजरात मॉडेल आहे. मोदींनी बेरोजगारांच्या बाबतीत जो खेळ केलेला आहे त्याचं हे जिवंत उदाहरण गुजरातमध्ये. मोदी आपल्या गुजरातमध्ये रोजगार देऊ शकले नाही. मुंबई, महाराष्ट्रातले असंख्य उद्योग पळवूनसुद्धा मोदी आपल्या लोकांना गुजरातच्या रोजगार देऊ शकले नाही. त्यांची जी काय धडपड सुरू आहे चेंगराचेंगरी, ती पाहिल्यावर मोदींचं हे गुजरात मॉडेल देशाला विनाशाकडे नेणार आहे. मोदी रशियात जातात, ग्रीसला जातात, ऑस्ट्रेलियाला जातात आणि हिंदुस्थानमध्ये कसा विकास केलेला आहे त्याची प्रवचनं झोडतात. त्या तिकडल्या राष्ट्राध्यक्षांनी गुजरातचा कालचा व्हिडिओ पाहायला हवा. सर वाल्मीकि कॉन्स्टिट्यूशन मामले में जो